प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये बघा आज कलाने राखी पौर्णिमेसाठी जायला विषय काढला तर किती मोठा तमाशा घडला यांच्या घरात. आता कला आजोबांना सॉरी म्हणत असते तेव्हा सरोज म्हणते, आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? कुठल्याही वागण्याचा ना आधी विचार करावा. रागाच्या भरात कुठलीही कृती केली ना की ती चुकीचीच होत असते. तुला सांगून काय उपयोग आहे म्हणा. आता आजोबा म्हणतात, सरोज अगं झाला तो विषय. जुन्या गोष्टी विसरून पुढे जायला पाहिजे आपण, तरच आपलं पाऊल पुढे जाईल. जुन्या गोष्टीत पाय रुतून बसलो तर जुनं कसं विसरू आपण. आजचा नवीन दिवस आहे तर नवीन गोष्ट. सरोज, हे मी तुला सांगायला हवं का? कला, तू पण लक्षात ठेव बर का पोरी. आणि आता ही कला म्हणते, आजोबा तुम्हाला बरं वाटतंय ना? आता हे आजोबा म्हणतात, हो ठणठणीत आहे मी, बघ की माझ्याकडे. आणि तू समध्यासाठी चहा करणार होतीस ना? आता कला म्हणते, हो आजोबा करते चहा. आणि आजोबा म्हणतात, फक्कड चहा कर बरं, पण आलं ठेचून घाल त्याच्यात. कला म्हणते, हो आजोबा आलेच, टाकते चहा. कला जेव्हा चहा टाकायला जाते ना तेव्हा हे आजोबा सरोजला समजवतात, अगं सरोज, हे बघ कालचा विषय काल सोडून द्यायचा बाई. आपण मोठं झाल्यावर आपल्या जबाबदाऱ्या वाढतात की नाही. हे बघ, कालचा विषय काल सोडून द्यायचा. हे मी तुला सांगायला पाहिजे का नव्याने? सांग बरं मला. आपण मोठ्यांनी मोठ्यासारखंच वागलं पाहिजे. सरोज म्हणते, आबा मी मोठ्या माणसासारखीच वागतीये, पण तुम्ही लक्षातच घेत नाहीये की ती तिची पातळी सोडतीये. तुम्हाला लक्षात घ्यायचंच नाहीये मुळात. पण जाऊ द्या, मला त्या विषयावर बोलायचंच नाहीये. आता सरोजने तोंड वाकडं तिकडं केलंय, पण आता रोहिणी या सगळ्या गोष्टी ऐकून काहीतरी तिसरंच कॉन्क्लुजन काढत असते नेहमी. असो, पण आता इकडे कलाबाई गेल्यात त्यांच्या खोलीमध्ये आणि बघतात तर काय, कलाबाईची गादी गुंडाळलेली. आता कला म्हणते, हे काय आहे? माझी गादी कोणी गुंडाळली? अद्वैत अगदी प्रेमाने म्हणतो, अगं मी गुंडाळली खरे. आता कला म्हणते, का का गुंडाळलीस तू गादी माझी? आता अद्वैत म्हणतो, अगं मी असा विचार केला की कालच्या मंगळागौरीच्या खेळामुळे तू दमली असशील नाही का, म्हणून मग मला असं वाटलं की तुझं एक काम हलकं करावं. तुझी दगदग झाली होती ना खरे काल, थोडीशी मदत माझ्याकडनं तुला, म्हणून गादी गुंडाळली. कला म्हणते, हे बघ, आधीच तुझ्या विचित्र वागणुकीमुळे ना मी सकाळपासून गोंधळलीये आणि माझी गादी गुंडाळून तुम्हाला अजून गोंधळात टाकतोयस. अद्वैत म्हणतो, अगं असं कुठलं विशेष काम केलंयस मी? कला म्हणते, अरे विशेष, अरे अतिविशेष काम केलंयस तू आता. अरे तू चांदेकर नाहीयेस फक्त चांदेकर, तू ग्रेट चांदेकर आहेस, द ग्रेट चांदेकर. आणि त्यातनं तू एखादी गोष्ट माझ्यासाठी केलीस म्हणजे बाप रे, एवढं सगळं एका दिवसामध्ये मला नाही रे पचणार बाबा. तूच सांग मला कसं पचेल. अद्वैत म्हणतो, अगं असं काही नाहीये खरे, मी चांगलं वागतो. अगं म्हणजे मी चांगला सुद्धा वागतो. कला म्हणते, तू माझ्यासाठी एवढं चांगलं का वागतोयस? काय प्रॉब्लेम आहे? अद्वैत म्हणतो, अगं खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. कला म्हणते, हाच तर प्रॉब्लेम आहे, तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे. आता काय चाललंय तुझ्या मनामध्ये चांदेकर? मला खरं खरं सांग बरं. अद्वैत मनात विचार करतो, हिच्यासाठी काहीही चांगलं केलं ना तरी ही आपलं वाकडा तिकडच विचार करणार. आता तो मनात विचार करून कलाशी बोलायला जातो, पण मनात विचार करतो, खरंच कठीण आहे बाबा या बाईचं. आता कला म्हणते, सांग पटकन काय प्रॉब्लेम आहे? अद्वैत म्हणतो, अगं खरे मी फक्त तुला मदत केली माणुसकी म्हणून, तू शंका का घेतेस माझ्यावर? आता कला म्हणते, कारण मी शंका घेणारच तुझ्यावर. तू इतकं चांगलं माझ्याशी कधीच वागत नाहीस चांदेकर. खरं खरं सांग, हे सगळं तू का करतोयस माझ्यासाठी? आता अद्वैत म्हणतो, अगं खरे मी खरंच बोलतोय. अगं हे सगळं मी फक्त माणुसकी म्हणून करतोय. अगं मी पण माणूसच आहे ना. अगं खरंच विश्वास ठेव माझ्यावर, मी फक्त मदत करतोय तुला. इतकं सोपं आहे सगळं, इतकी शंका का घेतेयस तू माझ्यावर? आता कला म्हणते, मी शंका घेणारच ना चांदेकर, तू असा कधीच वागत नाही. अद्वैत मग म्हणतो, अगं खरंच तेच सांगतोय, तू असा विचार कर, मी माणूस आहे, मी माणुसकीच्या नात्याने केलं हे सगळं. कला म्हणते, काय माणुसकीच्या नात्याने? हे बघ चांदेकर, कालच्या म्हणजे कार्यक्रमामुळे तुला बरं नाही का? ताप आलाय का? आता अद्वैत असा बघतोय तिच्याकडे आणि मनात विचार करतो, अति आगाऊपणाची हद्द झालीये. इतकी मदत केली मी हिची, थँक्यू म्हणायचं सोडून काहीतरी विचित्रच चाललंय हिचं. मी तर खरं हिला आत्ता गप्प करू शकतो, पण हे सगळं नाटक आहे, हे जर तिला कळलं ना तर अवघड होईल, सगळ्यावर पाणी फिरेल. आता कला म्हणते, अरे चांदेकर, हे माणुसकीच्या नात्याने वगैरे नाही शोभत रे तुला. तुला पाणी हवंय का? थांब, मी तुला पाणी देतेच. असं म्हणून कला तिथे असलेलं पाणी आणि कॉफी आणली आहे तिने अद्वैतसाठी. अद्वैतला म्हणते, हे घे पाणी पी आणि कॉफी पिऊन टाक बरं, तुझ्यासाठी आणली आहे मी कॉफी. आता अद्वैत मनात विचार करतो,
आता ह्या बाईला ठरवलंय मी चांगलं वागायचं हिच्याशी, चिडायचं नाही, पण ही बाई मला मुद्दाम चिडायला लावणार. चांगलं वागलं तरी प्रॉब्लेम, नाही वागलं तरी प्रॉब्लेम. आणि मनाशीच म्हणतो कंट्रोल, अद्वैत कंट्रोल. आता कला मनात विचार करते, झालं याचं, संपलं सुद्धा भांडण. याने शब्दाला शब्द लावलाच नाही. काय झालं असेल या चांदेकरला? हा बरा आहे ना? कला सारखी निरखून बघते आता अद्वैतकडे. पण आता अद्वैत विचार करतोय मनातल्या मनात की हिला तर माझ्यावर विश्वासच नाहीये. काय करू जेणेकरून हिला माझ्यावर विश्वास बसेल. आणि आता अद्वैत कॉफी पितो आणि तिच्या हातामध्ये तो कॉफी मग देऊन टाकतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी. कला आजोबांना नाश्ता देत असते, तेव्हा नाश्ता देता देता विषय काढते की आजोबा, उद्या राखी पौर्णिमा आहे, मी माझ्या माहेरी गेली तर चालेल का? आजोबा तिला उत्तर देणारच असतात. लगेच अद्वैत म्हणते, तुला माहेरी जायची काय गरज आहे ग? तुला कुठे भाऊ आहे? मग काहीच गरज नाही ना माहेरी जायची. उगच आपलं उठसूट माहेरी जाऊ का? आता ही कला म्हणते, अहो सरोज मॅडम, मी आणि माझ्या बहिणी लहानपणापासून एकमेकींना राखी बांधतो. लहानपणापासूनच आम्ही ही पद्धत सुरू केली आहे. ही प्रथा तुटू नये असं मला वाटतंय. अद्वैत आणि सरोज दोघं एकमेकांकडेच बघायला लागतात. कला आता असं बोलल्यानंतर आजोबा म्हणतात, वा मस्तच, भाऊ आणि बहीण दोघांमध्ये हे राखी पौर्णिमेचा सण असतोच, पण बहिणी बहिणीमध्ये हे सण असायलाच हवा नाही का? नाही, बहिणीचं लग्न झालं म्हणून नातं तुटत नसतं. जा कला, तू जा माहेरी आणि राखी पौर्णिमा छान साजरी कर. आता आजोबांनी असं सांगितल्यावर कलाचा आनंद विचारूच नका. आजोबा म्हणतात, जाताना काही मिठाई वगैरे घेऊन जा आणि अद्वैत, अरे कला उद्या माहेरी चाललीये, तिला माहेरी घेऊन जा आता अद्वैत म्हणतो, हो आबा. पण आता सरोजला मिरच्या झोंबल्यात. खरं तर कला खुश होते, पण आता लगेच ही सरोज म्हणते, काय गरज आहे? अद्वैतने कशाला जायचंय हिच्या माहेरी? काहीच गरज नाहीये. अद्वैत काही जाणार नाही हिच्या माहेरी अजिबात. हिला जायचं असेल तर हिला जाऊ द्या ना, अद्वैतला नका पाठवू. आता आजोबा म्हणतात, सरोज, प्रत्येक गोष्टीला विरोध केलाच पाहिजे का? अगं, पोरीचं लग्न झालं की ती आपल्या माणसापासून तुटत असते असं नसतं. ती नवीन माणसं जोडत असते, आपलं कुटुंब मोठं करत असते. आणि सरोज, जसं कलाचं ते माहेर आहे तसं अद्वैतचं सासर आहे की नाही? आता त्याला बी त्या घराची सवय व्हायला नको का? आता हे दोघंही मायलेबक एकमेकांकडे बघतायत. आबा म्हणतात, पोरगी जशी सासरच्या घराला आपलंसं करते तसंच तिच्या नवऱ्याने पण त्याच्या सासरला आपलंसं करायला पाहिजे. अरे अद्वैत, हे बघ, तू जा तिच्यासोबत, म्हणजे तू जाणारच आहेस मला माहितीये, पण उद्या काही काम नाहीत ना तुझ्या मागे बाबा? आता अद्वैत म्हणतो, नाही आबा, मी जाईल तिला सोडवायला, तशी माझी कामं आहेत, पण मी ती ऍडजस्ट करून नक्कीच जाऊ शकतो हिच्यासोबत. आता आजोबा म्हणतात, वा शाब्बास. आता या सरोजला फार राग आलाय अद्वैतने आजोबांना होकार दिल्यानंतर. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, आजचे सीन त्यांनी खूपच छान दाखवलेत. आता ही कला सहज विचारते नैनाला, आता सख्खी बहीण आहे म्हणल्यावर विचारणारच ना ती, काय ग नैनाताई, तू येशील ना माझ्यासोबत राखी पौर्णिमेला घरी? आता नैना म्हणते, नाही, मी काही येणार नाहीये तिकडे, आणि कला, तू ना मला या सगळ्यामध्ये धरूच नकोस. आता ही कला म्हणते, अगं असं का बोलतेस ताई, काय झालं? नैना म्हणते, माझ्या आयुष्यात न करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे, आणि हे रक्षाबंधन वगैरे पूर्वी टाइमपास म्हणून बरं होतं, पण मला आता हे अजिबात पटत नाही. आणि तू पण आता विसरू नकोस, लग्न करून आपण चांदेकरांच्या घरी आलोय ते. आता ही कला म्हणते, अगं असं काय करतेस ग ताई, आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतील ना, आणि आपण तिघी जणी आणि आई बाबा किती दिवस झाले एकत्र आलोच नाहीये, चल ना ग ताई सोबत, जुन्या आठवणी पण ताज्या होतील. पण नैना लगेच म्हणते, ए कला, तुला सांगितलेलं कळत नाही का? प्रत्येक माणसाचा आपापला चॉईस असतो. नाही म्हणजे बघ, तुला हे सणवार, हे कुलधर्म, कुलाचार हे तुला आवडतं, पण सगळ्यांवर सगळं कशाला लादतेस ग? तुला आवडतं, मला आवडतं असं नाहीये ना. तू इंटरेस्ट घेतेस तर तुझं तू कर. मी तुला अडवते का तुझ्या कुठल्या गोष्टीमध्ये? तसं तू मला माझ्या गोष्टीमध्ये का अडवतेस? कला म्हणते, अगं आई म्हणत होती की तुझे कोड कौतुक करता आले नाही तिला, तू घरी आलीस तर तिला बरं वाटेल ग, तुला पण थोडासा बदल होईल. पण आता नैना अशी उद्धट सारखी बोलते. आबा, अद्वैत, रोहिणी सगळे तिच्याकडे बघत राहतात. आता ही नैना म्हणते, काय ग कला, तुला मुद्दाम हे सगळं करायचंय का? आता तुला माझ्या तोंडून स्पष्टच ऐकायचंय वाटतं. नाही, मी तुला स्पष्ट सांगते की हे बघ, मला त्या घरामध्ये राहण्याची आणि तिथे जाण्याची काहीही गरज वाटत नाही, कारण मला आता लो स्टँडर्ड मध्ये जगायची सवय राहिलेली नाहीये.
त्या घरात राहण्याची वावरण्याची सवय सुटली आहे माझी. आणि हे बघ, राहिला प्रश्न मम्मा पप्पांना भेटण्याचा, तर आपल्या घरी येतच ते अधूनमधून, इथे मी भेटतच असते त्यांना. आणि हे बघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी फक्त स्वतःला चांदेकर आणि चांदेकरच समजते आणि मला माझ्या सासरच्यांचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे उठसूट माहेर माहेर करणं हे मला अजिबात आवडत नाही. रॅदर मला त्याच्यात इंटरेस्टच नाहीये. आणि हे बघ, तूही विचार कर जरा या गोष्टींचा. आणि तसंही आईने तुला विचारलं ना मम्माने, तर सांग तिला की मी आले नाही, पावसाळ्याचे दिवस आहे. आणि तसं सुद्धा त्यांच्या घरामध्ये फरशी नाहीये अंगणामध्ये. मी पायबी घसरून पडले तर तिकडे त्यांच्या घरात काहीच सोयी नाहीयेत. मला खूप अनकम्फर्टेबल होईल आता तिकडे. तसंही आपल्या माहेरी आता काहीही सुखसोयी नाहीयेत आणि पहिल्यापासूनच नव्हत्या. आता या रजनीताई, या सरोजबाई सगळेजण नयनाकडे बघतच राहतायत. अगं बाई, ही डोक्यावर पडली की काय? मला पण प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, की एखादी मुलगी अशी वागू शकते का स्वतःच्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये? बापरे, अवघडच आहे. तुम्हाला काय वाटतं या प्रसंगावरती? मला नक्की कमेंट करून कळवा. कला तिला समजवायला जाते, अगं नयनाताई, असं काय करतेस तू? अगं आई बाबा तुझ्या आतुरतेने वाट बघतायत. आणि कुठली पण आई आपल्या गर्भाची मुलीसाठी सगळं कौतुकानेच करत असते. आणि ज्या घरामध्ये आपण लहानचे मोठे झालो त्या घरातलं वास्तू आपली वाट बघत असतो. मान्य आहे मला, तिथे सुखसोयी नसतील, पण ते घर आपलं आहे ग नयनाताई. कुठलीही आई आपल्या गरोदर मुलीची जीवापेक्षा जास्ती काळजी घेईल. तू चल ना माझ्या बरोबर. आता मात्र नैना चिडते आणि म्हणते, कला, तुला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी शहाणपणा करायचाच असतो का ग? नाही, चांगल्या मूडची पण वाट लावतेस तू माझ्या. असं बोलून ती ते जेवणाचं ताट असं सरकवते आणि तिथून राग निघून जाते. आंबा रागानेच बघतायत नैनाकडे. आता नैना तिथून तन करून निघून जाते. आणि मग आता ती रोहिणी त्या राहुलला सांगते, राहुल तू जा वरती आणि तिला समजवायचं नाटक कर. आणि नाटकच कर, कोणाला कळू देऊ नकोस. आता तो थोडी इथे समोर नाटक करणार आहे, तो खोलीतच जाऊन करणार आहे का? कोणाला काय कळणार आहे तो काय बोलला आणि काय नाही ते? असो, पण आता हा राहुल पण त्या नैनाच्या मागे मागे गेलाय. तो आबांना म्हणतो, आबा आलोच मी, तिच्याशी जरा बोलून येतो. आणि आता आबा या कलाला म्हणतात, कला बाळा, हे बघ, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस बरं. हे बघ, तुला जायचंय ना, तू जा. आणि तुला माहेरी थांबावंसं वाटलं तर थांब. आणि काही टेन्शन घेऊ नको इकडचं. हा बेटा, आता किती छान बोलतात ना आजोबा या कलासाठी. आणि आता अद्वैतला ते सांगतात, अद्वैत हिला नीट घेऊन जाय. अद्वैत हो आबा असं म्हणतो. असो, पण आता या सरोज ताईंना काही सहन झालेलं नाहीये ना ते. नैना आता तिच्या खोलीत जाऊन तन उडत असते आणि म्हणत असते, ही कला स्वतःला इतकी शहाणी समजते ना, सतत स्वतःच दाखवायचं असते हिला. आता तेवढ्यात तिथे राहुल येतो आणि म्हणतो, नैना अगं अशी ताड चालू नकोस, त्रास होईल ना तुला. चिडून काय उपयोग होणार आहे? आता लगेच ही नैना म्हणते, अरे चिडू नको तर काय करू, सतत मला बोलत असते ती आडून आणि सगळ्यांना तीच बरोबर वाटते. राहुल म्हणतो, मला तर ती कला अजिबात आवडत नाही, मॉमला पण वाटतं की तूच बरोबर आहे. पण आता लगेच ही नैना म्हणते, अरे आबांचं काय? आबांचं आपल्या घरामध्ये शेवटचा शब्द आहे ना. तिने काहीही केलं तरी आबांना तिचंच कौतुक आहे. असं का होतं कोणाच ठाऊक. आता लगेच राहुल म्हणतो, मला तर खरंच आश्चर्य वाटतं ग, म्हणजे तू किती साधी सरळ स्पष्ट आहे. आणि ती कला आतल्या गाठीची अतिशहाणी, तिला कोणी बघितलं ना तर समोरच्याला वाटेल किती साधी सरळ आहे ही. पण तरी सुद्धा सगळा अन्याय तुझ्यावरच होतो ग नैना, सांभाळ स्वतःला. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नकोस. आता मात्र नैना म्हणते, ती लहानपणापासून अशीच वागते. लहानपणापासून ती मम्माला आणि बाबाला पटवून देत आली की ती कशी बरोबर आहे. मला तर वाटतंय लग्न झालं माझी जेलमधून सुटका होईल, पण नाही, लग्न झाल्यावर पण ही माझ्याच डोक्यावर मिरे वाटणार आहे. आता त्यावर राहुल म्हणतो, नैना तिला जे वाटायचं ते वाटू दे, तू खरी आहेस हे मला माहितीये. तू एक काम कर ना, तिला तिची जागा दाखवून दे ना, म्हणजे तुझ्या मनाला बरं वाटून जाईल. आणि आपल्या मनात काही ठेवायचं नसतं ग, समोरच्याला तिथल्या तिथे बोलून दाखवायचं, म्हणजे तो बरोबर वटणीवर येईल. आणि तू काही कमी नाहीयेस, तू सुद्धा खूप हुशार आहेस तिच्यापेक्षा. आता ही नैना म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला? आता राहुल म्हणतो, अगं तुझे सगळे मुद्दे बरोबर असतात आणि इथे तूच ओळखतेस तिला. वेळ आली ना की भीड मस्त तिच्याशी, मी आहे तुझ्या पाठीशी. नैना राहुलला म्हणते, थँक्यू सो मच राहुल, तू माझ्या पाठीशी असा उभा असतोस ना, त्यामुळे मी माझा मुद्दा खंबीरपणे मांडू शकते. आणि खरंच आय लव्ह यू सो मच. आणि आता हा राहुल म्हणतो, हो, आणि माझ्यासाठी तू आणि आपलं बाळ सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आता दोघेही जण असे एकमेकांच्या गळ्यात पडतात, म्हणजे पडतात खरी, पण दोघांच्या मनात एकमेकांसाठी काळं बेर आहे. किती विचित्र वाटतं ना हे सगळं बघायला.
असो, पण आता सरोजने बघा कलाला कसं झापलंय, उगाच ओरडते ती कलावर. कला किचन मधलं आवरून झोपायला चाललेली असते तेव्हा ही सरोज म्हणते, 1 मिनिट थांब जरा. हे बघ, लोकांना तुझं कितीही कौतुक असू देत किंवा आबा तुला कितीही परवानगी देऊ देत, पण तू उद्या माहेरी जायचं नाही. मला हे अजिबात मान्य नाहीये. आता ही कला म्हणते, अहो असं काय बोलताय सरोज मॅडम, अहो मला आजोबांनी स्वतः परवानगी दिलीये. त्यावर सरोज म्हणते, आजोबांनी तुला परवानगी दिली, आबांनी तुला परवानगी दिली याचं कौतुक मला सांगू नकोस. काल तुझ्यामुळे त्यांना त्रास झालाय, त्यामुळे तू सकाळी त्यांची माफी मागितली ना, त्याची शिक्षा म्हणून तू आता माहेरी जायचं नाहीयेस. आता कला म्हणते, हो आजोबांना त्रास झाला हे मला कळतंय, मला खूप वाईट वाटलं त्याबद्दल, पण चूक आपल्या सगळ्यांचीच होती, माझ्यावरच का? त्यावर सरोज म्हणते, अच्छा, माझ्या शब्दाची तुझ्या लेखी काहीही किंमत नाहीये, कारण मी काही बोलले तर आबा मला फटकारणार आहे हे तुला चांगलंच माहितीये, त्यामुळे तुझं जास्तीच फोफावतं. आता कला म्हणते, नाही हो सरोज मॅडम, मी दरवर्षी रक्षाबंधन साजरं करते आणि आई तर माझी वाट बघेल, मी तिथे गेले तर किती आनंदी होतील माझे आई वडील. सरोज म्हणते, हे बघ, तुझी नाटकं आहेत ना ही तुझ्यापाशीच ठेव, तुझी नाटकं तुझ्यापाशी ठेव, तुझ्यामुळेच आबांना त्रास झाला हे विसरायचं नाही, आणि आबांविषयी जरा जरी तुझ्या मनामध्ये आदर असेल ना तर तू उद्या माहेरी जाणार नाहीस म्हणजे नाही. कला म्हणते, सरोज मॅडम, तुम्हाला मी माहेरी गेलेलं पटत नसेल तर मी माहेरी जाणार नाही. सरोज म्हणते, व्हेरी गुड. आता कला म्हणते, पण आजोबांना जो काही त्रास झालाय तो फक्त माझ्यामुळे झालाय असा आरोप माझ्यावर करू नका. त्यावर सरोज म्हणते, तुला काय वाटतंय त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, पण तू उद्या माहेरी जाणार नाहीयेस हे फायनल आहे. सरोजने आता तिचा हुकूम सोडलाय आणि तिथून निघून जातीये. कसा ना प्रेक्षकांनो, बाईच बाईचा द्वेष करते, काय पण दाखवतात मालिकेमध्ये. अवघड आहे बाबा, काय बोलावं आणि काय नाही. आता कलाला खरं तर रडू येतंय, पण तरी बिचारीला रडता सुद्धा येत नाहीये. पण आता ती काय करणार, सगळा राग अद्वैतवर काढणार हे खरं आहे. आता बघा, रात्री कला तिच्या खोलीमध्ये जाते, अद्वैतशी एकही शब्द बोलत नाही. कला तिची गादी टाकत असते, काहीही न बोलता. आता अद्वैत पाणी पितोय आणि विचार करतोय, ही काहीच का बोलत नाहीये. आता तोच विषय काढतो मुद्दाम पाणी पिल्यावर. तो म्हणतो, काय आहे ना, उद्या तुला जायचंय ना तुझ्या माहेरी, केव्हा जायचंय मला सांगशील का? नाही म्हणजे तिथे गेल्यावर जरासा उशीर होईल ना सगळ्या कार्यक्रमाला, तू जर मला सांगितली असती वेळ तर बरं झालं असतं. नाही म्हणजे किती वाजता निघायचंय, तिथे गेल्यावर नाही निघता येणार ना ग. खरे काय झालं, तू बोलशील का काही? हरकत नाहीये, मी माझ्या मीटिंग ऍडजस्ट करेल ना, पण फक्त सकाळी जायचंय का संध्याकाळी जायचंय एवढं कळलं तर बरं झालं असतं मला. पण तरी सुद्धा कला काहीच बोलत नाही. आता अद्वैत जरा रागातच येतो, पण तरी गोड बोलतो आणि म्हणतो, काय झालं खरे, अगं टेन्शन आलंय का तुला, तू जा बिंदास माहेरी. नाही, तू काही त्याचं टेन्शन घेऊ नकोस माझ्या कामाचं, फक्त मला सकाळी जायचंय का संध्याकाळी एवढंच सांग. आता कला चिडते आणि म्हणते, मी उद्या सकाळी जाणारच नाहीये. अद्वैत म्हणतो, का ग, काय झालं? आता अद्वैतला कला खूप चिडून म्हणते, काय आहे ना, मला ना तुझ्या घरच्यांचा खूप राग आलाय, एक मारल्यासारखं करतो आणि दुसरं रडल्यासारखं करतो. अद्वैत म्हणतो, का ग, काय झालंय, असं काय बोलतेस, मला कळतच नाहीये. अद्वैत मनामध्ये विचार करत असतो, ही काय बडबडतीये, आणि तिला विचारतो मोठ्याने, काय झालं खरे, काय बोलतीयस तू, बोल ना माझ्याशी, काय झालं? आता कला म्हणते, जाऊ दे, मला काहीही बोलायचं नाहीये. कला आता झोपी जाते, पण आता अद्वैत तिला उठवत असतो आणि म्हणत असतो, अगं पण तू झोपलीस तर मला कसं कळणार काय झालंय? अगं ए खरे, मला झोप नाही लागणार ग, ऐक ना, उठ ना. आता मात्र कला उठून उभी राहते, आणि उभी राहते म्हणजे बसते आणि म्हणते, हे बघ चांदेकर, तू असं का वागतोयस, तू हे जे काही थट्टा मस्करी करतोयस ना ते मला चालणार नाही. उगाच मस्करी करू नकोस माझ्यासोबत, मी सिरियस आहे. तुझं हे बदललेलं वागणं ना काहीतरी उद्देशाने हे कळतंय मला, आणि तुझं हे वागणं नवीन नाहीये माझ्यासाठी, तर ते विचित्र सुद्धा आहे. याआधी इतका चांगला कधी वागलास का तू माझ्यासोबत, विचार कर जरा. आणि तू कशाला इतका उत्सुक आहेस रे माझ्या घरी जायला? आता हा घाबरतो अद्वैत आणि मनात विचार करतो, बापरे, हिला परत डाऊट यायला लागलाय की काय माझा. पण आता हसून म्हणतो, काय झालं खरे, काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही म्हणजे मी वाईट वागलेलं तुला आवडत नाही, चांगला वागलो तर पटत नाहीये, मग मी कसं वागू ग? आता कला चिडूनच म्हणते, मला पण कळत नाही या घरामध्ये कसं वागावं कोणाशी, गुड नाईट असं म्हणून ती आता झोपून गेली आहे. पण आता अद्वैतला चुटपुट लागलीये,
हिला काय झालं असेल? तो मनात विचार करतो, काय अशक्य आणि अनप्रिडिक्ट बाई आहे ही. आता आबांमुळे मी गप्प आहे, नाहीतर हिला ना चांगलं दाखवलं असतं मी. हिने स्वतः आबाकडनं परमिशन मागितली, मला जायला सांगितलं आणि आता तोंडावर पाडते आणि मलाच म्हणते की विचित्र आहे मी. खरं तर हीच विचित्र आहे. खरे विचित्र खरी विचित्र, खरे विचित्र खरी विचित्र. हे काय बोलतोय मी? अरे देवा, मी हिच्या पायी वेडा होणार आहे एक दिवस. खरंच मी बदललोय, चांगला वागतोय, याचं प्रेझेंटेशन द्यायचं मला एक संधी मिळाली होती आबांमुळे. पण मला संधी मिळालेली हिला कशी सहन होणार? ही त्या संधीच्या वाटेवर बरोबर उभी राहणार. नाही नाही, उद्या मला खरेसाठी असं काहीतरी करावं लागेल, जेणेकरून या खरेला पटलं पाहिजे की मी स्वतःमध्ये बदल घडवलेला आहे. कर कर अद्वैत, काहीतरी कर. अद्वैत आता त्याच्या डोळ्यावरचा चष्मा काढतो आणि बाजूला ठेवून देतो. या बारीक सारीक गोष्टी का दाखवतात कळतच नाही मला. असो, पण आता अद्वैत खूप वेळ विचार करतो, काय करावं काय करावं. आणि मग त्याच्या मनामध्ये एक म्हणजे डोक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये, आयडियाची कल्पना आली आहे. येस, बेस्ट आयडिया आहे ही. आणि आता अद्वैतने काहीतरी आयडिया केली आहे आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच संपवला आहे. तो आता कलाकडे असो बघत असतो. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, कला सगळ्यांना म्हणत असते, चला भूक लागली असेल ना सगळ्यांना, पानं वाढते सगळ्यांची. आता आबा म्हणतात चला जेवून घेऊ. आता तेवढ्यात कला तिच्या आईला आणि काजलला बघते. कला म्हणते, आई तुम्ही दोघी इथे कशा काय आलात? आता ह्या संगीताताई म्हणतात, अगं जावई बापू आले होते घरी, स्वतः आले ते आम्हाला घ्यायला. मग आता अद्वैत म्हणतो की काय आहे ना, हिच्या मनामध्ये इच्छा होती ना माहेरी जाण्याची, पण काल रात्री काहीतरी कारणामुळे ते कॅन्सल झालं. पण आता हिला खुश ठेवायची नवरा म्हणून माझी जबाबदारी आहे ना, म्हणून मी हिच्या माहेरी गेलो आणि यांना इथे घेऊन आलो. शेवटी नवरा म्हणून माझी जबाबदारी आहे असं अद्वैत सगळ्यांना सांगतो आणि आबांना इम्प्रेस करतो. पण कला त्याच्यावर इम्प्रेस झालीये. ती त्याला म्हणते की तू माझ्या आईला आणि गुंड्याला इथे आणलंस आणि जो काही तो हा मध्य साधलायस ना, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि ती आता अद्वैतला शेक हँड करते, म्हणजे त्याच्या हातात हात देते. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अद्वैत नाटक करतोय, पण कला त्याच्या नक्की प्रेमात पडणार हे खरं आहे. पण अद्वैतच्या अशा वागण्यामुळे ती सरोज खूप संतापली आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये सरोज आणि रोहिणी या विलन बनून आहेत हे खरं आहे. पण आता प्रेक्षकांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेन. आणि तुम्हाला माझा हा भाग आवडला असेल तर एखादा लाईक करायला विसरू नका. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.